तर अहिल्या शाळेमधून तो 10वी फेल झाला. 10वी फेल झाल्यावर त्याने विचार काय केला की आता परत परीक्षा देऊ. त्याची वडिलांची मिलमधली नोकरी होती ती जवळजवळ संपुष्टात आली होती. मग त्यांनी सांगितलं कुठेतरी कामधंदा कर. बरोबर बरोबर. मग कामधंदा काय करावा होता, एका कुरिअर कंपनीमध्ये कामाला. 10वी नंतर लगेच लेटर डिलिव्हरी करायला. तिथे काय एवढं चेकिंग नसतं वगैरे, त्यांना डिलिव्हरीला माणसं पाहिजे. बरोबर. कशी तरी 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत कुरिअर लाईन मध्ये काम केलं. त्यानंतर असा त्याचा हातखंडा बसला कुरिअर लाईनला की त्याच्या बॉसने त्याला सांगितलं मी माझी तळोजाला ब्रँच खोलतो आणि त्या ठिकाणी तू ती ब्रँच सांभाळ. त्याला तळोजाला ब्रँच पण खोलून दिली. तो त्या ब्रँचचा इन्चार्ज पण झाला, एक प्रकारचा मॅनेजर. बरोबर, कुरिअरचा मॅनेजर झाला. इथपर्यंत त्याची लाईफ कुरिअरमध्ये चालली होती. अचानक एक दिवस त्याच्या शेडचा ऍक्सिडेंटमध्ये डेथ झाली आणि तो धंदा वाइंड अप झाला. कारण कुरिअर एजन्सीचं कसं असतं, पर्सन चालवतो. पर्सन गेला की धंदा पण गेला. बरोबर. मग कुरिअर मधली करिअर संपलं. मित्रांच्या मागे लागला, कामला एकडे त्याला अंधेरीला सिप्स मध्ये कामाला लावलं. सिप्स मध्ये, राईट. हा, पूर्ण लाईन चेंज. बरोबर. आता तो हिऱ्याच्या बिझनेस मध्ये लागला. हा, बरोबर. इथे त्याने जवळजवळ 6 वर्ष काम केलं. 6 वर्ष टिल 2009 पर्यंत. कुरिअरमध्ये किती वर्ष घालवली? कुरिअरमध्ये 2-2.5 वर्ष. 2-2.5 आणि इथे 6 वर्ष. ओके. बरोबर. हा, मग 6 वर्ष त्याने सिव्हिल्स मध्ये हिऱ्यांचं काम केलं आणि एवढा तरबेज झाला हिऱ्यांमध्ये की असा खडा बघितला तर सांगायचा हे ओरिजिनल आहे, याची एवढी किंमत असेल, त्याची तेवढी. बरोबर. मी तर त्याला त्याची एवढी परीक्षा घेतली की अहमदनगरला एका वेरीमध्ये संगमरवर सारखा खडक सापडला होता. त्याचे तिथून फोटो काढून त्याला पाठवले. त्याने एक फोटो बघून सांगितलं की याला जास्तीत जास्त एवढे पैसे भेटणार. हो, ग्रेट. चेक करायची गरज नाही बोलतो, याच्यापेक्षा जास्त पैसे भेटू शकत नाही. मला वाटलं आता हा 100% जवाहीर होणार. हा, बरोबर. त्या लाईनला तो, कारण त्याला काळबा देवी हे हिऱ्यांचं मार्केट आहे मुंबईमधलं. मिनर्वा लोक त्याला नावाने ओळखायचे. बरोबर. की त्याने सामान पाठवलं काही लोक डोळे बंद करून सामान घ्यायचे. एवढा तो परफेक्ट होता त्या गोष्टीमध्ये. असं वाटत होतं त्याच्यामध्ये आता त्याची करिअर सेट झाली. बरोबर. 3 वर्षांपूर्वी अचानक त्याला हुक्की आले. त्याने स्वतःचा प्लंबिंग, पेंटिंग, कन्स्ट्रक्शन लाईन बिझनेस सुरू केला, माऊली सर्व्हिसेस. आणि त्याच्यात तो 3 वर्षामध्ये एवढा सेटल झाला की आज आता त्याने ऑल इंडिया लेवलला आतापर्यंत 42-43 बिल्डिंगा बांधल्या स्वतः ऍज अ बिल्डर. मंत्रालय जे जळालं होतं त्याचं सुद्धा रिनोव्हेशनचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे. काय काम करतो? आई शपथ. त्याला म्हणतात लाईफचे टर्न. अरे खरंच यार. अजून पण मला वाटत नव्हतं त्याच्यात राहील, पण अजून तर त्यामध्ये सध्या तरी त्याच्यामध्ये आहे. ग्रेट यार, ग्रेट. थँक्यू.